आता बातमी नागपूरमधून आहे। नागपुरात मध्यरात्री ज्या ऑडी कारने दुचाकीला धडक दिली आहे ती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांची होती। स्वतः बावनकुळेंनी ही माहिती दिली आहे। दरम्यान अपघाताच्या वेळी कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित नव्हते अशी माहिती मिळते। मध्यरात्री 12:30च्या सुमारास काचीपुरा चौकाकडून रामदासपेठकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झालाय। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी असं आवाहन बावनकुळेंनी केले। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी अपघातानंतर काही गंभीर आरोप केलेत। कारमध्ये संकेत बावनकुळे उपस्थित होते असा आरोप सुषमा अंधारेंनी केला। माझ्या मुलाच्या नावाने ती गाडी आहे आणि पोलिसांनी पूर्ण चौकशी केली पाहिजे, कुणालाही वेगळा न्याय लावू नये आणि पोलीस इन्क्वायरीमध्ये जे जे दोषी असतील त्यावर ती कारवाई केली पाहिजे। मी कुठल्याही पोलीस यंत्रणेच्या हातामध्ये बोललो नाही। त्यांना जे आढळेल सीसीटीव्ही मध्ये किंवा जे काही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल तो सर्वांसाठी न्यायासारखा असला पाहिजे, कोणी राजकारणाचा असो कोणी असो। नेत्याचा मुलगा आहे म्हटल्यावर कंप्लेंट लिहून घ्यायला टाळाटाळ केली, मात्र प्रचंड गदारोळ झाल्यानंतर पहाटे 4:30 वाजता ही तक्रार झाली। पण या तक्रारीमध्ये गाडीचा नंबर अजिबात नमूद केला गेला नाही। मी थेट चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांचं नाव घेते आणि हे माझं स्पष्ट म्हणणं आहे की संबंधित पोलीस स्टेशनने ही गाडी जमा करून या गाडीतली जी माणसं आहेत आणि प्रताप कामदार जो या गाडीचा मालक आहे याला सुद्धा ताब्यात घेणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।